लक्षात घ्या, पंचांनी सांगितले त्याप्रमाणे लावतोय. 10-56. पहिला चेंडू आणि पहिलाच गडी नाही. वाचला प्रयत्न फसला आणि कॉट बिहाइंड होता झेल देऊन बसला होता. सागरच्या हातून जर कालपासून पहिले तर 3 कॅच सुटलेले आहेत मोक्याच्या क्षणी. What a shot! It's a biggie. तुषार साबळे is on fire. It's a maximum. 6वा षटकार. मोरिया 15 या संघाने काल 2 सामने जिंकलेले आहेत आणि हा तिसरा सामना आहे. या संघाचे संघ मालक आदरणीय सन्माननीय नितीनजी पिसाळ साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आम्ही या SPLच्या 6व्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी पिसाळ साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी 9 आहे आणि मागे या ठिकाणी हा चौकार जातोय का बघूया. आणि 9 ला चौकार 5 धावा मिळणार आहेत. म्हणजे चेंडू झाले 2 आणि धाव संख्या होते 11. मोरिया 15. आदरणीय सन्माननीय संघ मालक नितीनजी पिसाळ साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संख्या 12 आहे, नॉट 11. संख्या 12. पहिल्या बॉल मध्ये जी कॅच सुटली त्या ठिकाणी 1 धाव आली होती. एकूण धाव संख्या 12. रवींद्र निकम आणि वैभव परब कदम, वैभवजी कदम आणि रवींद्र निकम साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. पवार देखील आलेले आहेत. सिद्धेश पवार यांचे वडील. सिद्धेश कॅटरचे प्रोप्रायटर यांचं देखील हार्दिक स्वागत. हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं पहिल्या षटकामध्ये. संख्या 17. तुषार डाव्या यष्टी बाहेर, अजून एक वाईड. संख्या 18. आता मात्र ह्या चेंडूला देखील खेळून काढलेल्या मात्र रोहित त्या ठिकाणी आहे. मग या संघाकडे खली, रोहित, सागर, निखिल, शुभम भोईटे हे सर्व खेळाडू जे बॅटर आहेत. मात्र धावसंख्या किती देणार याच्यावर खूप काय अवलंबून. कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये 19 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. सह्याद्रीनगर प्रीमियर लीग 6वं वर्ष 6वं पर्व ज्याचा आम्हाला गर्व, ज्यामध्ये आलं सर्व. पॉझिटिव्ह लीप मॅनेजमेंट प्रेझेंट्स SPL सीझन 6. सह्याद्रीनगरच्या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आपण हार्दिक स्वागत करूया. सामना मोरिया 15 विरुद्ध आपण पाहतोय कव्हरच्या वरून. व्हॉट अ शॉट, लॉफ्टेड ड्राईव्ह. मुंबईला गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो मरीन ड्राईव्ह आणि या ठिकाणी येतोय ऋतिकच्या बॅट मधून लॉफ्टेड ड्राईव्ह. सुंदर देखणा फटका, नेत्रदीपक चौकार. 4 धावा. धावसंख्या 23. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. काल आपण एक असं षटक पाहिलं होतं, 2 बॉल मध्ये 33 धावा झाल्या होत्या. हा रेकॉर्ड होईल. 1 बॉल बाकी आहे, नॉट 4. दोन बॉल बाकी आहेत. हा येस, 2 टू गो. संख्या 23. रिवर्स आणि खेळाडू नाही.
जोपर्यंत डीपला खेळाडू जाईल तोपर्यंत चेंडू सीमा पार. हा येतोय अजून एक चौकार. धावसंख्या 27. एखाद्या लावणी कलाकाराला ढोलकीवाला साथ देणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं असतं. व्यासपीठावर वैभवजी कदम, रवींद्र निकम साहेब, नितीनजी पिसाळ साहेब या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि आज दिवसभरामध्ये नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावर पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू. What a shot! Another beautiful drive. So beautiful, so elegant, just looking like a wow. चौकार. एक ओव्हर आणि धाव संख्या 31. खूप महागडं षटक. मिसफिल्डिंग, वाईड, नो, त्यानंतर चौकार, षटकार. कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. प्रत्येक संघामध्ये 11च्या 11 चांगले नाहीत, मात्र आपल्या संघाला सहकार्य देणं गरजेचं आहे. संदेश एक महत्वाचा गोलंदाज. याच्या 2 ओव्हर फार महत्वाच्या आहेत. या 2 ओव्हरमध्ये जर कामगिरी केली, जशी काल रिअल फायटरसाठी शुभमने टाकलेले 2 षटकं महत्वाची ठरली, त्याप्रमाणे संदेशला ती 2 षटकं चांगली टाकावी लागणार आहेत. संदेश राईट हॅम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. 6 धावा. थांबता थांबत नाही याचसाठी केला होता अट्टास. आणि तुषार साबळे म्हणतोय माझी इच्छा पूर्ण केली. षटकार. धावसंख्या 37. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या रुद्र अक्षय ठेवणार का, गाठणार का, हे मात्र पाहणं गरजेचं राहील. या अगोदर 65 सर्वाधिक धावसंख्या. आणि आता ज्या प्रकारची बॅटिंग होते, प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय 88 ते 90. चला बॉल आलेला नाही. रोहित जास्त काही, अभिषेक त्याला पाठव आतमध्ये. रोहित फिल्डिंगला आहे. तू खाली आहे, खाली आहे. तू काठीने काढतो. हा काठीने, दगडाने पण कुठे मारतोयस त्याला. बस स्विच इट डॉट. सरळ बॅटने एवढी चांगली बॅटिंग तुम्ही करताय, मात्र असं वाटलं की खालीच्या वरून खेळावं किंवा शुभम भोईटेच्या दिशेने खेळावं. काल देखील शुभमने चांगल्या झेल घेतलेल्या आहेत. कॉटन बोर्ड संदेश बाद. हीच गोलंदाजी करावी लागेल. बघा या ठिकाणी जर 2 षटकं चांगली टाकलीत तर तुम्ही 60, 65, 70 करू शकता.
त्या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. हे बघा पाहुणे मंडळी आलेले आहेत पिशव्या घेऊन. आज दुपारचं मजा आणि लज्जतदार मेजवानी झणझणीत. ब्लॅक ब्ल्यू. चला लवकर संदेश. राईट ऑफ द विकेट. स्ट्राईकला आलेत प्रणव जगताप आणि गोलंदाजीसाठी येते संदेश. दोघही उंच पुरे. फलंदाज गोलंदाज एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. चांगला महामुकाबला, चांगलं द्वंद्व, युद्ध, लड़ाई, रफ एंड टफ. विकेट लेने के बाद अब कम बैक करना होगा संदेश को. सामने प्रणव जगताप तैयार. अगली गेंद. ओ व्हाट अ ड्राइव. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. कोई मौका नहीं. 4 रन. दंदनाता सनसनाता चौका. ये आता हुआ एसपीएल चौका. 4 रन. व्हाट अ ड्राइव. एक बार नहीं बार बार देखो, 1000 बार देखो. एक्शन रिप्ले अगर देखते होंगे तो आपको पता चलेगा. फोर्स 1 लाइव यूट्यूब चैनल के माध्यम से हमारे कैमरामैन इम्तियाज और अपडेटर जेनित हमारे साथ जुड़े हुए हैं. दोनों अंपायर, प्रमुख अंपायर की भूमिका में गजानन हिरेकर और स्ट्राइकर इन पर मनोहर महेंद्र शिंदे. इनका भी योगदान. पॉजिटिव लिप मैनेजमेंट किरण देसाई, इन्हें भी धन्यवाद देना चाहेंगे. थैंक्स अ लॉट फ्रॉम द बॉटम ऑफ आवर हार्ट टू दैट पर्सन एंड ऑल द डिग्निटरीज जो मंच पर उपस्थित महानुभाव, इनका भी हार्दिक स्वागत. व्यासपीठावर सर्व मान्यवर, दोन्ही पंच, पूर्ण टीम, यूट्यूब लाईव्ह फोर्स 1 जे घर बसल्या देखील प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ रविवार. चांगला लो फुलटॉस. आता मात्र रबाडा जातोय. 1 धाव मिळालेली आहे. जोपर्यंत चेंडू फेक. एका धावेने समाधान, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 42. या अगोदर आपण हरीश सावंतचा क्लास पाहिला होता, ज्या प्रकारची बॅटिंग आणि शेवट गोड केला हनुमानने, प्रमोदने, आणि विजय प्राप्त केला. धाव संख्या 42. 1.5 म्हणजे आतापर्यंत 11 बॉल मध्ये 42. काल 14 बॉल मध्ये आपण 63 धावा चेस करताना पाहिली होती. संजय 11, राहुल कदम उर्फ पोलाड. स्ट्राइकला ऋतिक भोसले, अजून एक घातक फलंदाज. तितकं संदेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण आतापर्यंत 11 धावा दिल्यात संदेशने. 1 गडी बाद केलेला आहे. पुढचा चेंडू ऋतिक साठी. काही गरज नव्हती अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्याची, मात्र सुपला खेळायला गेले, एक्झिक्युशन करायला गेले, इनोव्हेटिव्ह नाविन्यपूर्ण फटका खेळायला गेले आणि त्यामध्ये यश मिळालं नाही. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 42. 1 गडी बाद. तिसरं षटक घेऊन बघूया कोण येतोय गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजाला मंथनला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल की रबाडा येणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. यानंतर होणारा पुढील सामना ज्या 2 संघांमध्ये आहे, त्या संघाचं नाव आहे, पुढील 2 रियल फायटर्स आणि गणेश गल्लीचा राजा. या संघामध्ये नितीन सावंत, निरंजन चव्हाण, श्रीकांत गायकवाड, संकेत अरगडे, ओमकार, राजू मावा यांना देखील पाहणं. एका बाजूला विनय चव्हाण, शुभम माने, सूरज भोईटे, या सर्वांना आपण पाहणार आहोत. संकेत गुड मॉर्निंग, वेलकम. आणि मंग्याला कोण विसरणार. आजचा दिवस गाजवला अक्षरशः मंग्याने. फक्त एवढंच की तो सैराटचा मंग्या नव्हता झाला, आपला मंग्या होता. गोलंदाजीसाठी येतोय मंथन. एक उत्कृष्ट ट्रेकर आहे हा देखील. ज्या प्रकारचे मोठमोठ्या ट्रेक पूर्ण केलेले आहेत. एक चांगला आयोजक देखील आहे, इव्हेंट देखील तयार करतो. मे महिना, त्याचप्रमाणे जर जून जुलै म्हटलं तर वेगवेगळे ट्रेकर म्हणून देखील थंडीच्या दिवसात देखील आपण पाहिलंय. मंथन एक हाय बॅकलिफ्ट ने पहिला चेंडू भीमा आणि चूक झाली. चुकीला माफी नाही.
जय शंभू नारायण. 9 2 धावा. धाव संख्या 44. दोघांची उंची बघा, मगाशी जसं रबाडाला आपण पाहिलं, संदेशला पाहतोय तितकीच प्रणवची उंची. टीम तयार होते. करण मडवी देखील या टीम मध्ये आहे. सूरज याला संकेत भापकर, सह्याद्रीचा करण मडवी. या संघामध्ये आपण सूरजला पाहतोय वाघमारे, राईट मोर द विकेट. आता संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी येतोय शुभम, आणि झेल घ्यायचा आहे, झेल घ्यायचा आहे. प्रयत्न फसला आणि चुकी होऊन बसली या ठिकाणी. बघा, अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला घ्यावे लागतील. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. कॅचेस विन मॅचेस और छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. जज करायला खूप वेळ होता, मात्र पहिल्यांदाच खूप पुढे निघून गेले. रोहित जर आला असता, रोहितने कव्हर केला असता, झेल घेतला देखील असता, मात्र कॅच निश्चितपणे शुभमची होती, त्यामुळे रोहित इथे गेला नाही. धावसंख्या 45. रोहित शर्माचा लकी नंबर आलेला आहे धावसंख्येवर 45. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. एक मोठी हाय बॅकलिफ्ट पाहतोय आपण, म्हणजेच फलंदाज आपण ग्रॅम घुचला पाहिलंय ज्या प्रकारची हाय बॅकलिफ्ट, आपण विनोद कांबळीला पाहिलं ज्या प्रकारची त्याची बॅकलिफ्ट वरती घेऊन तो खेळायचा. आणि आता प्रणवला देखील पाहतो ज्या प्रकारे वरची खूप वरती बॅट घेतो जेव्हा खेळण्यासाठी तयार होतो. 45 एक गडी बाद. हे बघा, तिसरं षटक सुरू आहे आणि कव्हरला आहे. आणि आता चांगला प्रयत्न आहे संदेश कडून. जा लवकर लवकर आतमध्ये लागले का? फर्स्ट एड बॉक्स. राखीव खेळाडू कुठे आहेत? मोरिया 15 रोहित. जगताप सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय जगताप सर यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. सुस्वागतम सर. मी आपणास विनंती करते, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जगताप सर, आपण व्यासपीठावर यावं. ओके आहे ना संदेश? ऑल गुड. रोहित इथे थांब जोडावे, पांडा थांब जोडावे. Oh, what a shot! Going out of the ball. It's a big one. Udan Khatola Cheran. What a shot by Pranav Jagtap. Rudra Akshay Construction. Run संख्या 53. 53 रन, 50 रन पुरे. धाव संख्या 53. ओ, अजून एक ओव्हर पिच. आउट ऑफ द बॉल. उंच तारामंडल में गेंद. 6 रन. उड़न खटोला और एक 6 रन. और जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, गेंद को पंख लगाकर भेज दिया काउ कॉर्नर के ऊपर से, और एक गगनचुंबी सिक्सर. छक्का. 6 रन. रन संख्या 59. तीसरा ओवर. रुद्र अक्षय कंस्ट्रक्शन इस मैच को जीतकर निश्चित तौर पर कहानी में उलटफेर होने वाला है. बहुत बढ़िया बल्लेबाजी. गेंदबाजी के लिए मंथन. स्ट्राइक पर प्रणव जगताप. अगली गेंद. ये भी गेंद बच गए. ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद 59 रन. बहुत बढ़िया बल्लेबाजी प्रणव जगताप द्वारा. दोनों बल्लेबाजों की अगर बात की जाए तो अपने निजी स्कोर
हमें पता चलेगा। अभिजीत चौहान हमारे साथ है। 8 गेंदे और 19 रन पर प्रणव जगताप खेल रहे हैं, जिसमें 1 चौका और 2 गगनचुंबी सिक्सर। 237 का स्ट्राइक रेट। ऋतिक भोसले 6 बॉल 14 पर खेल रहे, 3 चौके। 233 का इनका भी स्ट्राइक रेट है। मंथन सावंत के ओवर में 16 रन आए थे। संदेश चौहान ने 11 और 31 पहले ओवर में आए थे। तो कैलकुलेशन करना होगा चौथा ओवर लेकर कौन आएगा, क्योंकि 12 गेंदों में अगर 20-25 भी आते हैं फिर भी ये रन संख्या 75 जो आपको जीतने के लिए निश्चित तौर पर बनानी है। और यहां से अगर आपने 20-25 रन बना लिए, मतलब आपने 80 का लक्ष्य, जिस तरह से 88-90 नजर आ रहा है, और ये दोनों बल्लेबाज अगर 2-2 भी सिक्सर लगाते हैं, पूरा इनिंग खेलते हैं, तो निश्चित तौर पर 85-90 बनेंगे। 2 गजर उभे राहिले तर 85-90 होऊ शकतात लवकर। राईट आर्म वर द विकेट संदेश आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील आणि संघासाठी चौथ्या षटकातील पहिला चेंडू। राईट हँड बॅट्समन उजव्या हाताने फलंदाजी करणारा ऋतिक भोसले जो सलामीला आलेला आहे, आघाडीचा फलंदाज। वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय, नॉन स्ट्राईकला 8 चेंडू 19 धावांवर खेळतोय। संदेश जलद गतीने धाव गतीने टाकणारा गोलंदाज आहे। पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर। धावसंख्या 59। राईट आर्म वर द विकेट पहिला चेंडू। रिवर्स जागा बनवतोय, इम्प्रोव्हायझेशन, वेल एक्झिक्युशन, खूप चांगल्या प्रकारे इम्प्रोव्हायझेशन केलं, चांगलं एक्झिक्युशन। चेंडू सीमा पार चौकार। धावसंख्या 63, 63। 2 ओव्हर मध्ये किमान 20 ते 25 धावा। धावसंख्या 85 चा आकडा आपल्याला पाहायला मिळू शकतो। आणि म्हणूनच संदेश आणि उर्वरित गोलंदाजांना कुठेतरी थांबवावं लागेल, कारण जर विकेट घेतली तर संधी मिळू शकते। नवीन फलंदाजांवर तुम्हाला दबाव आणू शकता, मात्र चेंडू डॉट काढावे लागतील तरच संधी आहे। कारण या मैदानावर ज्यावेळेस काल पहिली मॅच झाली त्यावेळी म्हटलं होतं की इथे 70-75 देखील सुरक्षित नाहीये, 65 तर तुमच्याकडे घणाघाती फलंदाजी करणारे फलंदाज असतील। राईट आर्म वर द विकेट संदेश स्ट्राईकला ऋतिक भोसले, पुढचा चेंडू आणि आता संधी आहे। सोपा झेल आणि मंथन येतोय आणि खेळाडू बाद। काय झेल घेतलाय बघा, कंट्रोल गेला होता, अक्षरशः उजवा पाय बाहेर निघाला, मात्र पूर्ण लाईनच्या रेषेच्या बरोबर थोडासा आतमध्ये। रायन आहे ना, चला लवकर रायन Castellino, the new batsman, is an all-rounder player. He has to just play a natural stroke now, because they already reach on the 63 and hardly 10 balls left of this first inning. As far as this second over is concerned of bowler Sandesh. Let's see, Ryan Castellino is getting ready for the next ball. Here we go, Sandesh to Ryan. Oh, that's another beautiful delivery. It's a dot. इसी तरह से मोमेंटम आपको थोड़ा रोकना होगा। अगर मोमेंटम चलेगा तो निश्चित तौर पर ये रन संख्या 85-90 के करीब जाएगी, लेकिन अगर अच्छी गेंदबाजी करेंगे तो मौके की तलाश में आप उन्हें थोड़ा नीचे लेकर आ सकते हो। अभी भी प्रणव वहां पर है, जैसे मैंने कहा था अगर विकेट के लिए जाएंगे तो कुछ हद तक आप कम रन संख्या में आप रोक सकते हो, जिस तरह से ऋतिक का विकेट मिला है। अब गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट संदेश, स्ट्राइक पर रैन कैस्टेलिनो के लिए। अगली गेंद रैन के लिए, और रैन ने इस गेंद को खेला स्ट्रेट डाउन द ग्राउंड, जब तक कि वहां पर रबाडा आएंगे और 4 रन हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ। दोनों पर कोई मौका नहीं, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच जो फासला था उस फासले को चिरते हुए गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन, 67 रन बने हैं। 4 रन पर खेल रहे हैं, 2 गेंदे रैन कैस्टेलिनो। पहली गेंद डॉट थी, अभी भी 2 गेंदे बाकी हैं, जिसे सोच समझकर गेंदबाजी करनी होगी गेंदबाज संदेश को। अगर इन 2 गेंदों पर अगर डॉट गेंदे या विकेट मिलता है तो निश्चित तौर पर कमबैक कर सकते हैं। मोरिया 15-11 बनाम में मुकाबला जारी है। रुद्र अक्षय कंस्ट्रक्शन। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट रैन के लिए, अच्छी गेंद
डिफेंस था लेकिन ड्राइव किया जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे। 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा, रन संख्या 68। आखिरी गेंद चौथे ओवर की बाकी। पॉजिटिव लिप मैनेजमेंट लिमिटेड प्रेजेंट्स एसपीएल सीजन 6, ये छठा पर्व और इस छठे संस्करण में उपस्थित सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। फोर्स वन लाइव के माध्यम से ये लाइव टेलीकास्ट हम देख रहे हैं यूट्यूब चैनल के माध्यम से। घर बैठे सभी दर्शक जो इस टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे, आपका भी हार्दिक स्वागत। गुड मॉर्निंग, सुप्रभात। इस चौथे ओवर के आखिरी गेंद, स्ट्राइक पर प्रणव जगताप, राइट आर्म ओवर द विकेट, संदेश की यह गेंद और गेंद को खेल दिया पॉइंट के ऊपर से और एक कमाल का स्ट्रोक, 4 रन। बल्लेबाज ने लगाया जोर और दर्शकों में मचा शोर, तालियों की गूंज। 4 रन, 72, 72 रन 4 ओवर की समाप्ति के बाद। लगभग इस टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर अब बनता हुआ 18 रन प्रति ओवर से रन रेट चल रहा है और इसी तरह से चलेंगे। जैसे मैंने कहा था 88-90 नजर आ रहा है। क्या रोहित यहाँ पर, देखिए इस टीम में एक कॉम्बिनेशन बनाना होगा। टीम बहुत बढ़िया है। टीम की बात की जाए तो इस टीम में सागर जैसे बल्लेबाज है, रोहित है, खली है, निखिल है और संदेश है। ये 4 बल्लेबाजों ने अगर 2-2 सिक्सर भी लगाए 8-9 तो भी ये रन संख्या लगभग आप 54-60 बना सकते हो। रोहित कदम गेंदबाजी के लिए तैयार, आखिरी ओवर लेकर। तो कैलकुलेशन करना होगा क्योंकि लेग साइड पर अगर ऑन साइड पर देखा है तो सिक्सर जितना बड़ा लंबा नहीं है, आप रन बना सकते हो। एक गेंद अगर लेंथ में मिलती है तो बड़ा इसके लिए जा सकते हो। पहली गेंद और एक मौका, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर। हवाई यात्रा के लिए गेंद बनी दर्शक, दर्शक बने दीवाने। 6 रन, व्हाट अ शॉट। रायन कैस्टलिने के बल्ले से आता हुआ और एक गगनचुंबी सिक्सर। तारामंडल में गेंद 78, 78। रन 78 बने हैं और यहां पर देखेंगे अब कितने रन बनेंगे। अभी भी 5 गेंदें बाकी। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी जिस गेंद को खेला था। अगली गेंद रोहित की, पटकी भी गेंद और ये भी गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन, कमाल की गेंद और एक गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया। शानदार छक्का। 6 रन, 78, 78 रन बने हैं। 84, 78 के बाद ये सिक्सर। रोहित कदम के पहले 2 गेंदों पर 2 छक्के। रन संख्या 84, 84। इसके पहले 72, उसके बाद 6, 78, अब 6, 84। रन संख्या पहली 2 गेंदों पर 2 बड़े हिट और 5 गेंदे 17 पर खेल रहे। 340 का स्ट्राइक रेट। अगली गेंद और एक सामने खेला हुआ स्ट्रोक। गेंद बनी दर्शक, दर्शक बने दीवाने और अंपायर का इशारा नो और ये 6, 84 और 7, 91। और हमारा जो प्रमुख स्टेज है जिसे पूरी तरह से सैल्यूट देने वाला सिक्सर, आउट ऑफ द पार्क, इट्स अ बिगी। 6 रन और 4 बॉल बाकी है। 100 का आंकड़ा क्या पूरा होगा, यही नजर आ रहा है। 90 बनने वाले थे लेकिन 90 के ऊपर अब पहुंच चुके हैं। 91। गेंदबाजी यही बड़ी समस्या बनी हुई है मोरिया 15 के लिए। पहले मैच से लेकर गणेश गल्लीसा राजा जब इनके सामने खेले थे, नितिन सावंत थे, रोहित के ओवर में अगर ओवर थ्रो मिलता था और 2 सिक्सर लगते तो वहां पर मैच खत्म हो सकता था। संकेत का विकेट जाने के बावजूद केवल 9-10 रन से हारे थे। दूसरे मुकाबले में जब हमने देखा था, जब टीम रियल फाइटर्स के अगेंस्ट, रियल फाइटर्स, ये भी मुकाबला आखिरी ओवर तक गया था, जहां पर जो मौका मिला उस समय भी रोहित खड़े रहे, उन्होंने यहां पर दमखम दिखाया। विनय चौहान जिनका नाम लिया और हाजिर। तो गेंदबाजी बड़ी समस्या बनी हुई। चलो जल्दी, चलो जल्दी। दो बॉल में 19 रन बने हैं। हैट्रिक सिक्सर आए हैं। फिर एक बार रायन तैयार और एक चौथा भी फ्लैट। 6 रन, 4 बॉल पर 4। एक रिकॉर्ड बनने वाला है अब
इसके पहले सीपीएल में 2 साल पहले रोहित नार्वेकर चतुर ने 5 बॉल पर 5 सिक्सर लगाए थे, सौरभ सिंह ने लगाए थे। लेकिन यहां पर अब क्या रिकॉर्ड बनेगा? स्कूल क्रिकेट में शार्दुल ठाकुर ने 6 बॉल पर 6, डोमेस्टिक क्रिकेट में अगेंस्ट सौराष्ट्र रवि शास्त्री ने 6 बॉल में 6, सर गारफील्ड सोबर्स में बड़े, जब टेस्ट क्रिकेट की बात हो तो 6 बॉल में 6, ओडीआई में 2007 में हर्षल गिब्स ने 6 बॉल पर 6, टी20 में स्टुअर्ट ब्रॉड को युवराज सिंह ने 6 बॉल पर 6, 7 बॉल 29 रन पर खेल रहे हैं, 414 का स्ट्राइक रेट, 440 का वोल्टेज का बड़ा धक्का देते हुए बल्लेबाज रैन इज ऑन फायर। 97, 4 बॉल पर 4 छक्के, 3 बॉल हुए, एक नो था। और टेंशन 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 अब बढ़ना चाहिए, कंट्रीब्यूशन। और ये देखिए वाइड स्ट्राइक अपने लिया है, दौड़कर 1-2 रन, 99। उन्होंने कहा रैन ने, मैं 6 बॉल में 6 मारने वाला था, मेरा मोमेंटम चल रहा था, मेरा बल्ला घूम रहा था। और जिस अंदाज से इनकी डबल टॉप इंजन गर्म हो चुका है, करे तो क्या करें, एक तरफ आग है, एक तरफ कुआं है, एक तरफ खाई है, बहुत अलग अंदाज। मोये मोये और एक वाईड, 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत स्पर्धेतल्या, 100 धावा। रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन जबरदस्त, 3 बॉल मध्ये 28, काल 2 बॉल मध्ये 33 धावा दिल्या होत्या एका गोलंदाजाने, आज 3 बॉल मध्ये 28। राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू, अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि मिस टाइम स्ट्रोक आहे। चेंडूचा शॉट दरम्यानला खेळाडू आहे, अक्षरशः स्वतःला थांबवावं लागलं आणि एक धाव संख्या 101 आणि शगुन का नंबर आया है 101, 2 बॉल बाकी है, 2 बॉल में अगर 2 सिक्सर ये लगाते हैं तो निश्चित तौर पर रिकॉर्ड रहेगा इस मैदान पर। वो 5 गेंदे 5 सिक्सर का, क्या किस तरह से यहां पर ट्राई करेंगे, क्या विकेट के लिए जाएंगे, बहुत कुछ निर्भर है। गेंदबाजी के लिए राइट आर्म ओवर द विकेट रोहित, और एक गेंद गोइंग 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 आउट ऑफ द पार्क, इट्स अ बिग वन। गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया, शानदार छक्का, 6 रन, 5 बॉल 5 हो चुके हैं। अगर रैन का खेल आपको अच्छा लगा हो तो एक बार जोरदार तालियां। आखिरी गेंद पर अगर छक्का आ जाए तो एक रिकॉर्ड बनेगा, 6 बॉल 6। नाम याद रखिए, रैन कैस्टेलिनो, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। वो सलमान खान का डायलॉग मुझे याद आ रहा है, मैं मारता हूं कम घसीटता हूं ज्यादा, जिस अंदाज से वो बल्लेबाजी कर रहे हैं। आखिरी गेंद पर छक्का आएगा तो रिकॉर्ड बनेगा। ओ हो, एक रन तो मिला है, जब तक कि वहां पर जाएंगे दूसरे रन के लिए खिलाड़ी। वहां पर संदेश का थ्रो आया है और गेंद निकल गई है, लेकिन जब तक कि वहां पर कैच लिया है और रनआउट का मौका, लेकिन दौड़कर 3 रन पूरे। रन संख्या इन 3 रनों के साथ 110 और 1-1-1, जिसे क्रिकेट में नेल्सन आंकड़ा कहते हैं, वो जीतने के लिए अब जरूरत 111। शगुन का आंकड़ा आया है, रन बनाने हैं 5 ओवर में। रोहित के 1 ओवर में 38 रन आए हैं। 2012 में टेनिस क्रिकेट में एक बड़ा रिकॉर्ड हुआ था, जब सतीश धुले आज नाही आहे आणि त्यांनीच तो रेकॉर्ड केला होता घाटला चेंबूरला। 1 ओव्हरमध्ये 39 धावा टेनिसमध्ये आल्या होत्या आणि या ठिकाणी 1 ओव्हरमध्ये 38। गोलंदाजाची पहिल्या मॅच पासून मी म्हणत होतो की गोलंदाजांची थोडीशी कमजोर कडी दिसते या संघाकडे। बॅट्समन त्यांच्याकडे खली आहे, सागर आहे, निखिल आहे, रोहित आहे, संदेश आहे, हे तुम्हाला बॅटिंग मध्ये तुम्हाला धावा करून देतील। मात्र जबरदस्त मॅच, 5 बॉल 5 षटकार, काय बॅटिंग, शेवटचा लागला असता तर नक्कीच एक वेगवेगळे। आणि मी तर म्हणेन अभिजित या ठिकाणी रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शनचे संघ मालक रॅनला आता बक्षीस देणार, यामध्ये ती मात्र शंका नाही। रॅन को तो प्राइज मिळणं आवश्यक आहे। विकास जगताप यांना देखील आपण बघतोय, जबरदस्त स्वतः घ्यायला गेले दोन्ही खेळाडूंना, काय बॅटिंग। आणि अक्षय चव्हाण आपल्याकडनं कोणतं बक्षीस आता येईल?
मी विनंती करतोय विनय चव्हाण यांना कॉम्बॉक्स मध्ये या. विनय चव्हाण. अभिषेकचा आवाज चेंज झालेला आहे. अभिषेक साळवी यांचा आवाजच काय कळत नाही नक्की. वायफाय बघा, वायफाय बंद होतोय. वायफाय बापू म्हणतात इथं आमचा 3 मॅचचा स्कोअर एकाच मॅच मध्ये मारलाय. हाणलंय नुसतं म्हणजे डायरेक्ट फेटाचा नादच कुळा करून टाकला. पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा मिक्सच. वायफाय पुन्हा गेलेला आहे. वायफाय नो इंटरनेट दाखवत आहेत प्रणय. सूरज भोईटे आपण लक्ष द्या. नो बॉल 38 धावा. रायन कॅस्टिलिनो. रायन बॉलर देखील आहे. तुषार साबळे येतात पहिले षटक घेऊन. तुषारच आहे ना पहिला ओपनर बॅट्समन, पहिला ओपनर बॉलर. भारतासाठी मनोज प्रभाकरने अशी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेसाठी अँड्रू हॉल आणि नील जॉन्सन ज्याने झिम्बाब्वेसाठी कामगिरी केली 1999च्या वर्ल्ड कपला. पहिला चेंडू तुषार. पहिला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून हा येतोय षटकार. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. जीता वही जो हारा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं. पहली गेंद पर चौका. 4 रन. 30 गेंदों में 111 रन बनाने हैं तो आपको चुन चुन कर कम से कम 14-15 सिक्सर लगाने होंगे. 15-16 सिक्सर का मैच है. निखिल 2-3, रोहित 3-4, सागर 3-4, खली 2-3. तो ये मैच भी बन सकता है. कुल मिलाकर वो 15 सिक्सर को मैच बनाना होगा. गेंदबाजी के लिए तैयार अगली गेंद और इस गेंद को खेल दिया है. 9 और ये 4. 5 रन आएंगे. 1 बॉल और रन बने 9. ये मैच बन सकता है. बाएं हाथ के गेंदबाज, बाएं हाथ के बल्लेबाज के सामने रोहित हिटमैन स्टाइल में बैटिंग कर रहे हैं. रन संख्या 9. वेल लेफ्ट वाइड. 1 बॉल 10. मॅच येऊ शकते. मॅच येऊ शकते. प्रत्येक ओव्हरमध्ये 20-20, 22-22, 22 पंच 110. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात. आक्रमकपणे बॅटिंग करते रोहित. पुढचा चेंडू तुषारचा. हा देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर मिस करतोय. कव्हरच्या वरून खेळायला गेले होते. नक्कीच या चेंडूवर एखादा मोठा फटका येऊ शकला असता. धाव संख्या 10. 2 बॉल. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. अजूनही जर 2-3 षटकार आले तर नक्कीच सामन्याचं गणित बदलू शकतं. कारण पहिल्या 1-2 ओव्हर तुम्हाला जर मिळाल्या 22-25च्या तर तुम्ही निश्चितपणे 55-60 बनवू शकता. गॅप मध्ये क्या बात है. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. व्हाट अ शॉट.
व्हॉट अ ड्राईव्ह. मगाशी म्हटलं मी मरीन लाईन्सला गेल्यानंतर गिरगाव चौपाटीच्या बाजूला आहे मरीन ड्राईव्ह आणि आता येतोय रोहितच्या बॅटमधून इथे कव्हर ड्राईव्ह. अप्रतिम फटका. कवर एक्स्ट्रा कवर के बीच जो फासला था उस फासले को चीरती हुई गेंद. 4 रन के लिए 14 रन. अभी भी 3 बॉल बाकी है. 2 सिक्सर अगर आते हैं यहाँ पर इन 3 बॉल पर तो फिर एक बार ये मैच की न्यू एक माइंड से तैयार होगा. ओ गेंद को खेलने के लिए गए लेकिन अच्छी गेंद. अच्छा फॉलो किया था बल्लेबाज. जिस तरह से जिस जगह पर जा रहे हैं जो पोजीशन ली थी बल्लेबाज ने ऑफ स्टंप पर शफल होकर उसी तरह से उन्हें फॉलो किया गेंदबाज ने. डॉट गेंद. 4 बॉल धाव संख्या 14. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज होतोय तुषार. पहिला बॉल आपण पाहिला होता ज्या प्रकारे चौकार त्यानंतर नो आला होता त्यानंतर देखील चौकार पुढचा चेंडू. आता मात्र मिस टाइम. थोडं बॉडी बॅलन्स चुकलं होतं. बॉडी बॅलन्स पूर्णतः मागे गेल्यानंतर त्या चेंडूला ताकद काढून स्ट्रोक खेळायला गेले. धावसंख्या 15. रॅन येतोय आणि खेळाडू डीप कव्हरला आहे. प्रणव ही मॅच छान होणार आहे. ही मॅच छान होणार आहे नक्कीच. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अजून एकही चौकार आलेला नाही. 3 चौकार सॉरी एकही षटकार आला नाही. 3 चौकार मात्र आलेले आहेत. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि खेळाडू बाद. पॉइंटला किरणच्या हातामध्ये आशेचा किरण देऊन जातोय संघाला आणि मोठा धक्का. कारण निखिलला उभं राहायचं होतं. कारण मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर मगाशी म्हटलं मी तुम्हाला एका ओव्हरमध्ये 2-3 षटकार खेचावेत लागणार आहेत. बघूया बॅट्समन कोण जात आहे. संदेश की सागर की खली. आणि आता संदेशला जे घडलं नव्हते ते घडवावं लागणार आहे आणि तो आक्रमकपणा दाखवावा लागणार आहे. काउंटर अटॅक करावं लागणार आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. कारण कुठल्याही प्रकारे तुम्हाला संधीची वाट पाहायची नाही. आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे. 434 धावा जेव्हा ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या तेव्हा त्यांना वाटलं होतं की आपण सर्व काही जिंकलंय. मात्र 3.5 तासानंतर दक्षिण आफ्रिकेने सांगितलं आम्ही 438 धावा केल्या. 90 आणि 175ची खेळी ग्रॅम स्मिथ आणि हर्षल गिब्सची आपण पाहिली. आणि त्यानंतर मकाया एंटिनने काढून दिलेल्या 1 धाव जेव्हा शेवटच्या काही विकेट होत्या आणि मार्क बाउचरने नंतर चौकार खेचला. त्यामुळे 110चं टार्गेट आहे. हा रेकॉर्ड पुन्हा एकदा SPL मध्ये घडणार. तो मोडणार का यासाठी संघर्ष. एकही षटकार नाही म्हणजे अजूनही तुम्हाला 24 मधले ते 15 अजूनही तुमचे षटकार शिल्लक आहेत. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. 3 चौकार आले म्हणजे एकूण कॅल्क्युलेशन जर षटकारांचं पाहिलं तर 2 षटकार आलेले आहेत. पण 15 ते षटकार तुम्हाला खेचावे लागतील तरच तुम्ही 90 धावा त्या षटकारांच्या मदतीने घेऊ शकता. 24 चेंडू शिल्लक. धावांची गरज आहे 96. परवा ISPL मध्ये 2 ओव्हरमध्ये दिग्गज गोलंदाजांना दिग्गज फलंदाजांनी 70 धावा कुठल्या होत्या. आणि या चेंडूला खेळून काढलेला आहे. आउट ऑफ द पार्क षटकार. एका चांगल्या गोलंदाजाला आक्रमण करतोय. बॉल द्या. जुना बॉल. नवीन बॉल काढा मग. बॉल आहे. नवीन बॉल. जुने बॉल काढा आणि तर नवीन बॉल काढावे लागतील. पलीकडे बॉल आणण्यासाठी बघा कोणातरी पाठवा. मगाशी लॉंग लेग स्क्वेअर लेगला 2 बॉल गेले होते. व्हॉट अ शॉट. या ठिकाणी रोहित देखील हिटमॅन स्टाईल मध्ये बॅटिंग करतोय. आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगिन. 6वा षटकार. या ठिकाणी 6 बॉलला 7 रेकॉर्ड झाला तर तानाजी कदम आणि अभिजित बापकर यांच्याकडनं 2001 रुपयाचं पारितोषिक रोहितला. तानाजी कदम आणि अभिजित बापकर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. प्रमुख गोलंदाजावर अटॅक. जशास तसे उत्तर. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है
भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है. अजूनही कॅल्क्युलेशन आहे. 2 षटकार आलेले आहेत, ते 13. मात्र 2 चेंडूवर 2 षटकार. प्रणव जगतापच्या गोलंदाजीवर आक्रमण आणि स्लोवर वन. थोडासा डबल माइंड झाला, खेळू की नको खेळू. अगोदरच जो पवित्र होता तोच पद्धतीने स्वीप केला असता तरी सुद्धा चेंडू जाऊ शकला असता. आणि कुठे आले बघा. हो, मध्ये तुम्ही मोमेंटम तोडू नका खेळाडूचं. मग अशी 6 बॉलला 6 असताना वाईडला धावून काढले 1 रन, तेव्हा मोमेंटम रायनचा तुटला होता. आयोजकांना विनंती आहे, कोणाला आतमध्ये डायरेक्ट लगेच जाऊ नका प्लीज, काळजी घ्या, सगळे आपलेच आहेत. धावसंख्या 28. स्ट्राईकला आता येतोय संदेश. अजून एक घातक विस्फोटक फलंदाज. आपल्या उंचीप्रमाणे आपल्या खेळाची उंची वाढवावी लागेल आता. अभिजित भापकर आणि तानाजी कदम यांच्याकडनं पारितोषिक आहे. 6 बॉल 6 षटकार. रोहितला 2028 धावा. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मधल्या अजून 1-2 षटकार. किमान 45-40 पर्यंत पोहोचावं लागेल. दोन षटकार रोहित. 9 बॉल मध्ये 26 वर खेळतोय. संदेश चव्हाण. प्रणवचा पुढचा चेंडू आणि या चेंडूला देखील पाठवलेला आहे. देखील चेंडू येणार सीमा पार. हा येतोय चौकार. जबरदस्त. जशा तसे उत्तर. टीट फॉर टॅट. मॅच इज ऑन. SPL चा सामना तुम्ही पाहताय. मोरिया 15 विरुद्ध रुद्राक्ष कन्स्ट्रक्शन. या मॅच मध्ये अजूनही खूप काही शिल्लक आहे. जर दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आलेला असेल तुमचं देखील हार्दिक स्वागत. जे फोर्स वन लाईव्हला पाहतात यूट्यूब चॅनलला घर बसल्या आपल्या स्मार्ट टीव्हीवर, यूट्यूब चॅनलवर, त्याचप्रमाणे लॅपटॉपवर तुमचं देखील हार्दिक स्वागत. 20 बॉल 79 धावांची गरज. ते 13 ते 14 षटकार. तर मात्र नो आणि ओ हो नो. काय बॅक टू द बॉलर मारला फटका होता. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना होऊ शकली असती. 77 धावांची गरज. 20 बॉल. अजूनही ते 13 षटकार. 13 षटकार म्हणजे 78 आणि धावांची गरज 20 मध्ये 78. बरोबर ना. 20-78. राईट टर्म ऑफ द विकेट. पुढचा चेंडू प्रणव आणि स्लोअर वन. गती परिवर्तन. क्या बात है. कमबॅक करतोय प्रणव जगताप. कारण फलंदाज अशा प्रकारे बॅटिंग करणारी त्याला माहीत आहे, त्याची कल्पना आहे. कारण फलंदाज कुठल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी चान्स देणार नाही आहे. ते प्रत्येक चेंडूवर षटकार खेळण्यासाठी जाणार आहेत. धावसंख्या 33. 1 टू गो. शेवटचा बॉल. स्ट्राईकला संदेश. पुढचा चेंडू. हा देखील चेंडू डॉट. 4 बॉल मध्ये 4 केलेल्या संदेशने. एक स्ट्राईक करून रोटेट करून जरी रोहितला आणलं असतं तरी चाललं असतं. 16.50 ची सरासरी प्रत्येक ओव्हरला. 18 बॉलला 78. 4 षटकार आवश्यक आहेत प्रत्येक ओव्हरला. तर 12 होतील. 12-72. 78 करायचे आहेत. 3 ओव्हरमध्ये 78 करायचे आहेत. तर नक्की तुम्हाला 27 ते 28 धावा कराव्या लागणार आहेत. बघा एका ओव्हरला कुठल्या तरी 4 सिक्सर, एका ओव्हरला 3 आले आणि पुन्हा 4 आले तर ते मात्र आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. बॅट्समनला ते खेळ करून दाखवावा लागतो. प्रॅक्टिकल वेगळा आहे. प्रत्यक्षात ते बघा इतिहास कधी घडला जात नाही, इतिहास घडवावा लागतो आणि या ठिकाणी इतिहास घडणार का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी रायन नाही किरण आलेला आहे. रायनच आहे ज्याने जबरदस्त फलंदाजी केली. 9 बॉलला 38, 5 बॉलला 5 षटकार खेचणारा रायन कॅस्टेलिनो. राऊंड द विकेट. पहिला चेंडू आणि हेलिकॉप्टर. व्हॉट अ शॉट. आउट ऑफ द पार्क. आमच्या व्यासपीठाला मानवंदना. रोहित इज इन रोहित स्टाईल मध्ये बॅटिंग करतोय.
काय बॅटिंग करते बघा, जबरदस्त कडक, अक्षरशः स्टेजवर जबरदस्त बॅटिंग. रोहित हिटमॅन स्टाईल मध्ये. धावसंख्या 39. म्हणून म्हटलं होतं एक बॉल काढून तुम्ही स्ट्राईकला द्यायचा संदेशला. 3 बॉल त्या ठिकाणी आपण पाहिले डॉट गेले. 4 बॉलला 4 झालेत. ते एका बाजूला 10 बॉल 32 वर खेळतोय. जास्त वेळ लावू नका, चला जुने बॉल द्या लवकर. लवकर लवकर आतमध्ये पाठवा, ते बघतील. ते तो आतमध्ये टाकतं खरं. चला बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्या, मॅच बॉल. जबरदस्त मॅच. 17 चेंडू 72 धावांची गरज. जर या खेळाडूने ठरवलं तर नक्कीच हा 12 नाही 13 देखील मारू शकतो. ज्या फॉर्म मध्ये चालू आहे, प्रत्येक चेंडूवर चौकार, प्रत्येक चेंडूवर षटकार, हेच मनामध्ये उद्दिष्ट ठेवून बॅटिंग करतोय. गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा रॅनचा पुढचा चेंडू चकून गेलेला आहे. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू चिंतन. 1 धाव. धावसंख्या 40. लीग बायच्या रूपामध्ये 16 बॉलमध्ये 71. 16 बॉल 71. फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील थोडंसं घाम फुटलेला आहे, कारण त्यांना देखील माहीत आहे मॅच अजूनही संपलेली नाही. कारण नक्की स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आणि त्या पद्धतीने रोहित बॅटिंग करतोय. काल देखील आपण पाहिलं एक वेगळ्या स्टाईलने माल्कम मार्शल स्टाईलमध्ये येतोय रॅन, आणि फ्लॅट षटकार. व्हॉट अ शॉट. मॅच इज ऑन. 46. 15 बॉल आणि धावांची गरज आहे 65. पंधरा चेंडू 65 धावांची गरज. पंधरा चेंडू 65 धावांची गरज. एक एक षटकार इम्पॉर्टंट आहे, एक एक चौकार इम्पॉर्टंट आहे. काही घडू शकतं प्रत्येक ठिकाणी. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. तुल्यबळ लढत. रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन या ठिकाणी 110 धावा केल्यात. 111 धावांचा पाठलाग करतोय संघ मोरिया 15. पुढचा चेंडू रायनचा. या देखील चेंडूला खेळून काढलेला चेंडू आता डिस्क्वॅलिफिकेशन आहे. एकदा पूर्ण करतोय जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करेल चांगला थ्रो. क्या बात है, अप्रतिम थ्रो. धावसंख्या 47. 14 चेंडू 64 धावांची गरज. कंपल्सरी 14-64 म्हणजे तुम्हाला ते अजूनही 10 ते 12 षटकार. 14 मध्ये 64. पुढचा चेंडू रॅन. बघूया 2 धावांसाठी जाणार का. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे जोपर्यंत स्वतः रॅन जातोय. रन करतोय 48. 13 बॉल 63. 13 मधले 11 षटकार. 13 मधले नक्कीच 10 षटकार आणि 1 चौकार. संदेशला या ठिकाणी उर्वरित बॉलवर कंपल्सरी मोठा हिट करावा लागणार आहे, तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. अतिशय अटीतटीचा सामना. मोरिया 15 विरुद्ध रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन. एका बाजूला नितीन पिसाळ सरांचा संघ, दुसऱ्या बाजूला अक्षय चव्हाण यांचा संघ. राईट टर्म ऑफ द विकेट. षटकाची पुढचा चेंडू रॅन. व्हॉट अ शॉट. कव्हरला खेळाडू त्या ठिकाणी येतोय, मात्र त्यांना चकून चेंडू होते सीमा पार. चौकार. 52 धावा. धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये 59. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अफाट आयुष्या मैदानी तू एशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तो झेल घ्यावया जो तो फासे टाकी.
मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. 12 चेंडू 59 धावांची गरज. प्रत्येक संघाचे पाठीराखे, प्रत्येक संघाचे समर्थक एकमेकांना या ठिकाणी सहकार्य देत आहेत, काही कान मंत्र देत आहेत, काही कमेंट देत आहेत. दोन्ही बाजूला विचार सुरू आहे, विचार मंथन सुरू. यानंतर होणारा सामना आम्ही विनंती करतोय रिअल फायटर्स कॅप्टन विनय चव्हाण, गणेश गल्लीचा राजा श्रीकांत गायकवाड आपण टॉससाठी या. रिअल फायटर्स विरुद्ध गणेश गल्लीचा राजा विकास जगताप यांना आपण पाहतोय. सागर गांगुर्डे आलेले आहेत. विकास जगताप यांना देखील या ठिकाणी समज देण्यात येत आहे. चला इके इके लक्ष द्या, इके लक्ष द्या. थोडं सावकाश सावकाश, कोणी हे करू नका. पुढचा चेंडू प्रणवचा. ओ चांगला चेंडू, एक धाव मिळालेली आहे. बघूया बॅटने लागले की बायच्या रूपामध्ये आहे, बॅटने बायच्या रूपामध्ये. आणि आता 11 बॉल 58 धावांची गरज, धावसंख्या 53. कल पहिल्या मॅच में राहुल कदमने बॅटिंग केली तेव्हा म्हटलं होतं मी 70-75, पण या ठिकाणी तुम्ही सिक्युअर्ड नाही म्हणू शकत. अमोल भोईटे आपणास विनंती करते आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. आणि पुढील मॅचचा टॉस गणेश गल्लीचा राजा विरुद्ध रिअल फायटर्स विनय चव्हाण, श्रीकांत गायकवाड, दोन्ही कॅप्टन आहे. मी अमोलजी भोईटे आपणास विनंती करतोय पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. विनय चव्हाण लवकर या कॅप्टन. राईट ऑफ द विकेट, स्ट्राईकला संदेश. पुढचा चेंडू आणि हा देखील चेंडू सीमा पार, रस्त्यावरती कडक, सर्वात लांब फटका. या स्पर्धेतला संदेशच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. बघा 10 बॉल मधले जर 8 षटकार आले तर ही मॅच ऑन आहे. 10 बॉल मध्ये 52, धाव संख्या 59. अमोलजी भोईटे आलेले आहेत. मी अमोल भोईटे यांना विनंती करतोय बॉल आणायला जा, मॅच बॉल आणायला जा प्लीज, विनंती राहील. दोन्ही बॅट्समन तेच म्हणतात की मॅच बॉल येऊ द्या. अमोल भोईटे यांचे चिरंजीव देखील आलेले आहेत. स्मार्ट बॉय. चला टॉस, हिट्स ऑर टेल्स, छापा की काठा. विनय चव्हाण आणि श्रीकांत गायकवाड. टॉस होतोय, गणेश गल्लीचा राजा. कॅमेऱ्यामध्ये आपण पाहतोय टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे. कोण जिंकलंय, काय घेतलंय? श्रीकांत 2 मिनिटं घेतलेली आहेत. चला मॅच के जाऊया. 10 बॉल 52 धावांची गरज, 59 झालेली आहेत. पुढचा चेंडू, या देखील चेंडूला खेळलेला, हा देखील चेंडू सीमा पार, षटकार. अनदर बिग वन, मॅच इज ऑन. 65 धावा झालेल्या आहेत. काउंटर अटॅक. 9 बॉल 46. सह्याद्रीनगरीच्या क्रीडा नगरीमध्ये एसपीएलच्या 6व्या पर्वामध्ये रेकॉर्ड होणार का? कोणी जिंकलं कोणी हरलं तरी क्रिकेटची मजा आपण पाहतोय, आनंद द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. 9 बॉल मध्ये 46 धावांची गरज. 9 बॉल 46 धावांची गरज आहे. कंपल्सरी 8 षटकार 9 बॉल मधले तर 48. 9 बॉल मध्ये जर 8 षटकार आले तर 48, 7 जर षटकार आले तर 42 आणि एखादा चौकार. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार. राईट ऑफ द विकेट प्रणव जगताप. पुढचा चेंडू संदेशसाठी आणि या चेंडूला देखील पाठवले, हुक करतोय षटकार. बिग वन, 6 धावा. व्हॉट अ शॉट. संदेश इज ऑन फायर. आणि आता 8 बॉल मध्ये 40. 8 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. एक तरफ आग है, एक तरफ कुआं, एक तरफ खाई है. करे तो क्या करे, तू पहाड़ है तू पलटन है. और दोनों तरफ भी बहुत बढ़िया बल्लेबाजी.
जिस तरह से प्रणव जगताप और रायन कैस्टिल्लो ने बल्लेबाजी की थी जब गेंदबाजी कर रहे थे मोरिया 15, अब प्रणव जगताप की टीम गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाजी कर रहे हैं संदेश और रोहित। 8 बॉल 40 धावांची गरज। षटकाची पुढचा चेंडू प्रणवचा, हा देखील चेंडू सीमा पार, हा देखील रस्त्यावरती कडक, साधा वाईटचा बिगुआन। 7 बॉल आणि धावांची गरज आहे 34। व्हॉट अ मॅच, जबरदस्त। 1 2 3 4 षटकार रायनच्या पाठोपाठ हा देखील म्हणतोय संदेश, अजूनही शर्यत संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही। तू जमी पैदा कर, तू आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, तू अपने अंदर पहले आत्मविश्वास पैदा कर। भैरवनाथ ट्रॅव्हल्स यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे, ते म्हणजे फलंदाज संदेशला। भैरवनाथ ट्रॅव्हल्स यांच्याकडनं 4 बॉलमध्ये 4 षटकार। भैरवनाथ ट्रॅव्हल्स यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे। आणि आता कॅल्क्युलेशन आपण पाहतोय। 7 बॉल 34। संदेश जबरदस्त बॅटिंग करतोय, 9 स्ट्राईकला रोहित। व्हॉट अ बॅटिंग, एसपीएल 6वा पर्व। पुढचा चेंडू प्रणव जगताप याचा, या देखील चेंडूला पाठवलंय, हा देखील आउट ऑफ द पार। सर्वात लांब षटकार आतापर्यंत जो चालत नव्हता तो मात्र या ठिकाणी आग ओकताना पाहायला मिळतोय। नाव आहे संदेश, संदेशने संदेश पाठवलेला आहे। 6 बॉल, धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 28। 6 बॉल 28, 5 षटकार, दोन्ही बाजूने 5 बॉलला 5 षटकार मारलेले आहेत। भैरवनाथ ट्रॅव्हल्स यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जबरदस्त बॅटिंग। 12 बॉल 45 धावांवर संदेश खेळतोय, 13 बॉल 33 वर रोहित खेळतोय। या अगोदर आपण प्रणव जगताप आणि पाहिलं होतं रायन कॅस्टेलिनोला, आता आपण रोहितला आणि संदेशला पाहतोय। अप्रतिम बॅटिंग, काय बॅटिंग पाहायला मिळते। सुंदर क्रिकेटचा खेळ, म्हणून म्हणतात काही धूप काही छाया, ये क्रिकेट की मोहमाया। रजनीश बेलेकर देखील आलेले आहेत। रजनीश बेलेकर आपलं देखील हार्दिक स्वागत। आमचे जुने मित्र, बालपणीचे दिवस सुखाचे आठवती मज घडी घडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुडी। बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजून झोंबती, कुणी सज्जन कुणी दुर्जन, या सर्वांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी। जबरदस्त या ठिकाणी सामना। 6 चेंडू 28 धावांची गरज, 5 षटकार, 4 षटकार 1 चौकार देखील मॅच जिंकून देऊ शकतो। 4 षटकार 1 चौकार येणार का, 5 षटकार येणार का? गोलंदाज येतोय बॉलर विक्रम नावाडकर, आणि मोठं दडपण आता नक्कीच याच्यावर असणार आहे, कारण आतापर्यंत प्रमुख गोलंदाजांना 5-5 षटकार लागलेले आहेत आणि आता विक्रम नावाडकर आलेले आहेत। समोर आहे तितकाच घातक डेंजर बॅट्समन रोहित। मूर्ती लहान कीर्ती महान। 5 चेंडू धावांची 6 चेंडू 28 धावांची गरज। पहिला चेंडू प्रणव, विक्रम याचा लेफ्ट आर्म, विक्रम डावे यष्टी बाहेर, आणि ओ मोये मोये वाईड आणि चौकार 5 धावा। हो 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 हो, इसीलिए कहते कहीं धूप कहीं छाया, ये क्रिकेट की मोह माया। मॅच इज ऑन। या मैदानामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक जे या ठिकाणी उपस्थित आहेत, घर बसल्या देखील जे प्रेक्षक पाहत आहेत आपल्या लॅपटॉपवर, आपल्या मोबाईलवर, आपल्या स्मार्ट टीव्हीवर, मी सांगतो या ठिकाणी मोरिया 15, 6 बॉलमध्ये धावांची गरज आहे 23। संदेशने जर मॅच जिंकून दिली तर विनय चव्हाण यांच्याकडनं 501 रुपये। 6 बॉलला 6 षटकार, तानाजी कदम आणि अभिजित भापकर यांच्याकडनं 2000 रुपये। 200 रुपये ऑलरेडी आलेले आहेत भैरवनाथ ट्रॅव्हल्स यांच्याकडनं संदेशसाठी 3 षटकारांसाठी। 6 बॉल, धावांची गरज 23। कोण जिंकणार? मोरिया 15 विरुद्ध रुद्राक्ष कन्स्ट्रक्शन। जबरदस्त फॉर्म मध्ये दोन्ही फलंदाज। पहिला चेंडू वाईडला चौकार, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता विक्रम, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पुढचा चेंडू, जो पहिला चेंडू विक्रम याचा, आणि ओ हो, या ठिकाणी काय घडतंय बघा, काय घडतंय या ठिकाणी, आणि मोय मोय, ओ हे प्रभु, हे जगन्नाथ, मे आत्मानंदन, ये क्या हुआ? ओ हो 5 बॉल 22 धावांची गरज। 5 मधले आता 3 षटकार जरी लागले, 1 चौकार लागला तरी 5 मधले 4 कंपल्सरी। संदेशने मॅच जिंकून दिली तर विनय चव्हाण यांच्याकडनं 501 रुपये।
जबरदस्त दोन्ही संघांचे पाठीराखे, दोन्ही संघांचे समर्थक, मैदानामध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी. रफ अँड टफ 6व पर्व पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्रेझेंट्स SPL सीझन 6. मोरिया 15 जिंकणार की रुद्र अक्षय, अजूनही काही सांगता येत नाही. वेल 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 क्या चल रहा है खेल, क्रिकेट का चल जहां पर प्रेडिक्शन फेल. 5 गेंदे 22 की जरूरत. गेंदबाजी के लिए विक्रम नावड़कर, स्ट्राइक पर संदेश, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी, मिड विकेट पर एक खिलाड़ी है, काऊ कॉर्नर पर एक खिलाड़ी है. इस तरह के खिलाड़ी यहां पर हम देख रहे हैं. बहुत ही तगड़ा मुकाबला. मोरिया 15 बना, विक्रम लेफ्ट आर्म ओवर द विकेट तैयार. विक्रम की अगली गेंद और फुलर लेन गेंद थी ऑफ स्टंप पर, जब तक कि वहां पर थ्रो, ओ बच गए. अच्छा थ्रो वहां पर कवर किया, अच्छी गेंदबाजी. फुलर लेन यॉर्क किया था, वाइड यॉर्कर. 4 बॉल. चांगली गोलंदाजी विक्रम कडून. दोन्ही चेंडू, पहिला वाईड यॉर्कर टाकायला गेले, वाईड गेला. त्यानंतर वाटलं होतं काय घडतं, मात्र पहिल्या 2 बॉलवर जास्त काही घडलं नाही. 4 बॉल 21. कंपल्सरी येणाऱ्या 2-3 चेंडूवर षटकारांची गरज आहे. या पुढच्या 2 चेंडूवर जर 2 षटकार आले तर या मॅचचं गणित बदलू शकतं आणि ते येणं गरजेचं आहे. रोहित याच्यावरती जबाबदारी. एका बाजूला आपण पाहतोय विक्रम तयार होतोय. स्ट्राइकला विक्रम. 4 बॉल 21 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो विक्रम. हवेमध्ये उंच खेळलेला आहे खेळाडू, त्या ठिकाणी येतोय, मात्र ते पुढे आलेले आहेत आणि रन. आनंद, उत्साह, जल्लोष. 3 बॉल 21 धावांची गरज. जबरदस्त प्रयत्न, झुंजार प्रयत्न. रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त बॅटिंग. काय मॅच आणि काय खेळ, क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय आणि एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. जबरदस्त बॅटिंग रोहित कडून. मोरिया 15ला जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन आलेला आहे. बघूया सागर पुजारी ते 3 चौक षटकार येतील का आणि एखादा वाईड नो काय मोये होणार का. काही घडू शकतं. क्रिकेट का खेळ आहे जहा प्रेडिक्शन फेल आहे. भैरवनाथ ट्रॅव्हल्स यांच्याकडनं या अगोदर संदेशला पारितोषिक आलेलं आहे 200, ज्याने 4 बॉलला 4 षटकार खेचलेत. 90. काल पहिल्या मॅच मध्ये राहुल कदमने बॅटिंग केली पोलार्डने, तेव्हा म्हटलं होतं मी या मैदानावर 70-75. ओ बॉल फुटला नाही, फुटला. तीन बॉल मध्ये 21. बघा आता त्या बॉलला बघतायत काय झालंय, बॉल फुटलाय की नाही. आणि गणेश गल्लीचा राजा या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बॅटिंगसाठी तयार राहा विनय चव्हाण. जबरदस्त. आता बघा प्रेक्षकांमधून देखील प्रेक्षक आपण आलेले आहेत, ते आपल्या संघाला मार्गदर्शन करत आहेत. मॅनेजर सर्व या ठिकाणी आपण पाहतोय. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन. कुठलीही चूक होता कामा नये. चूक झाली तर गणित समीकरण बदलू शकतं. 3 बॉल धावांची गरज आहे. 21. 3 षटकार आवश्यक. एखादा वाईड नो आला तर. पुढचा चेंडू विक्रमचा आणि या चेंडूला देखील खेळलेला बघा खेळाडू त्या ठिकाणी. तो चौकार. 94. 2 बॉल मध्ये 17 धावांची गरज. 2 बॉल 17. 94 झालेले आहेत. कोणाला असं वाटलं होतं की एका टीमने 1 तासापूर्वी अर्ध्या तासापूर्वी ज्या 110 केल्यात त्यानंतर पुन्हा येणारा संघ देखील 100, म्हणजे या मॅच मध्ये अजून जर 10 धावा झाल्या 6 धावा तर एका तासामध्ये किती धावसंख्या होणार. 200 रेकॉर्ड होणार आहे. जवळपास 194 आणि 10 हा बरोबर 200 झालेले आहेत. या मॅच मध्ये 200 धावा झालेल्या आहेत पूर्ण. 2 बॉल 17 धावांची गरज. विक्रम नावाडकर. दोन बॉल 17 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना. मोरिया 15 संघ, नितीन पिसाळ सरांचा, अक्षय चव्हाण यांचा संघ, रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन. 2 बॉल 17 धावांची गरज. आणि आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि जेल सुटलेला आहे.
95 धावा झालेल्या आहेत आणि 1 बॉल आणि 16 धावांची गरज. संदेशने जर षटकार मारला तर त्याच्या 50 धावा होतील, चौकार मारला तरी 50. 46 वर खेळतोय. बघूया या स्पर्धेतली एक हाफ सेंचुरी आपण राहुल कदमची पाहिली, पोलार्डची. संदेश चव्हाणची होणार का? 13 बॉल 46 आणि जर षटकार आला तर 100 देखील होतील, षटकार आले तर 50 देखील होतील. त्यामुळे या चेंडूवर षटकार आला तर खूप काही घडणार आहे. 200 तर धावसंख्या ऑलरेडी मॅच मध्ये झालेल्या आहेत. एका संघाने 110 केल्या आहेत, एका संघाने 95 केलेले आहेत. पुढचा चेंडू शेवटचा आणि खेळाडू बाद. पण एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. हा सामना जर आवडला असेल प्रत्येकाला तर उपस्थित सर्वांना विनंती करतोय दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या, विशेषतः संदेशसाठी टाळ्या होऊ द्या. काय बॅटिंग केली आणि 14 बॉल मध्ये 46, 6 षटकार 2 चौकार. काय बॅटिंग बघा, दोन्ही बाजूला आपण दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला. अंकुश विचारे यांच्याकडून शेवटच्या ओव्हरसाठी 2001 रुपये. अंकुश विचारे यांच्याकडून विक्रम नावडकर यांच्यासाठी. जबरदस्त कामगिरी शेवटच्या ओव्हरमध्ये बांधून ठेवलं फलंदाजांना आणि यासाठी अंकुशजी विचारे यांच्याकडून 2001.